नमस्कार विद्यार्थ्यांनो. 1905 साल भारतात एक निर्णय घेतला गेला जो केवळ एखाद्या प्रांताच्या नकाशात बदल नव्हता, तर संपूर्ण राष्ट्रीय चळवळीचं दिशांतर करणारा ठरला. बंगालची फाळणी, ज्याला ब्रिटिशांनी प्रशासनाची सोय म्हटले, पण भारतीयांनी फोडा आणि राज्यकराच्या धोरणाचा स्पष्ट नमुना म्हटले. आज आपण याच ऐतिहासिक घटनेचा एक वेगळा इमोशनल व्हिज्युअल स्टोरीटेल घेऊन येतोय. बंगालची फाळणी, तिचे कारणे, आंदोलन, परिणाम आणि त्याचा शेवटचा टप्पा, 1947 पर्यंतचा इतिहास. त्या काळी बंगाल फक्त एक नाव नव्हतं. तो ब्रिटिश भारतातील सर्वात मोठा, सर्वात लोकसंख्या असलेला आणि राजकीय जागृतीचा केंद्र बनलेला प्रांत होता. इथे आजचा पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि आजचा बांगलादेश सगळे एकाच बंगालच्या छत्राखाली येत होते. कलकत्ता, आत्ताचं कोलकाता येथून एवढ्या मोठ्या प्रांताचे प्रशासन चालवणे ब्रिटिशांना कठीण जात होते. न्याय, दुष्काळ आणि सार्वजनिक सेवा यात अडचणी येत होत्या, असा त्यांचा तर्क होता. पण याच्यामागे एक दुसरा हेतू होता. बंगालमध्ये राष्ट्रवाद इतका ताकदवान बनला होता की ब्रिटिशांना धास्ती वाटू लागली होती. बंकिमचंद्र चटर्जीचं वंदे मातरम, स्वामी विवेकानंदांची विचारसरणी, बिपिनचंद्र पाल, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि कलकत्त्यातली काँग्रेस यामुळे बंगाल राष्ट्रवादाचा हृदयस्थान बनला होता. आणि हाच भाग त्यांना फुटत घालावा वाटला. ब्रिटिशांचा खरा उद्देश होता फोडा आणि राज्य करा. हिंदू आणि मुस्लिम यांचा सामाजिक आर्थिक फरक त्यांना राजकीय रंग द्यायचा होता. त्यांची आशा होती की पश्चिम बंगालमध्ये हिंदू बहुसंख्य आणि पूर्व बंगालमध्ये मुस्लिम बहुसंख्य असल्याने दोन्ही गटांचे हितसंबंध वेगळे राहतील आणि ते कधी एकत्र येणार नाहीत. ब्रिटिशांनी मुस्लिम जमीनदार आणि नेत्यांना आश्वासन दिले की फाळणीमुळे त्यांना राजकीय आणि आर्थिक अधिक फायदे मिळतील. 19 जुलै 1905 रोजी लॉर्ड कर्झनने फाळणीची अधिकृत घोषणा केली आणि 16 ऑक्टोबर 1905 रोजी ही फाळणी अंमलात आणली गेली. 2 नवीन प्रांत तयार झाले, पूर्व बंगाल आणि आसाम, ज्यात आजचा बांगलादेश आणि आसामचा मोठा भाग, पश्चिम बंगाल, ज्यात आजचा पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशा यांचा समावेश. कलकत्ता पश्चिमची राजधानी राहिली, तर ढाका पूर्वची राजधानी बनली. ब्रिटिशांच्या अपेक्षेच्या उलट फाळणीची घोषणा ऐकताच बंगाल आणि संपूर्ण भारतात लाट उठली. हा केवळ प्रशासकीय निर्णय नव्हता, हा बंगाली अस्मितेवर हल्ला आणि भारतीय राष्ट्रवादावर झालेली चाचपणी होती. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष आणि रवींद्रनाथ टागोर यांसारख्या नेत्यांनी याला फोडा आणि राज्यकराचा भाग म्हटले आणि देशभर सभा घेतल्या. रवींद्रनाथ टागोरांनी फाळणीच्या वेदना व्यक्त करण्यासाठी एक वेगळा वाट घेतला. 16 ऑक्टोबर 1905 रोजी फाळणीच्या दिवशी त्यांनी राखीबंधन साजरे करण्याचे आवाहन केले. हिंदू आणि मुस्लिम एकमेकांना राखी बांधून एकता आणि बंधुत्व दाखवले. हा केवळ धार्मिक विधी नव्हता, हा राजकीय संदेश होता. आपण वेगळे केले जाणार नाही. फाळणीविरोधी आंदोलनाने एक नवीन शस्त्र जन्माला आणले, स्वदेशी आणि बहिष्कार चळवळ. लोकांना ब्रिटिशांच्या परदेशी वस्तूंचा बहिष्कार करून भारतीय वस्तू म्हणजेच स्वदेशी वापरण्याचे आवाहन केले गेले. हा आर्थिक बहिष्कार नव्हता, तर भारतीय उद्योगांना चालना देणारा राजकीय निर्णय होता. विद्यार्थी शाळा महाविद्यालये सोडू लागले. लोकांनी सरकारी पदव्या, सन्मान आणि नोकऱ्या त्यागल्या. ब्रिटिशांच्या अर्थव्यवस्थेवर तीव्र परिणाम होऊ लागला. बंगालची फाळणी 1905 साली लॉर्ड कर्झन यांनी लागू केली, तर ती 1911 साली रद्द झाली. 1. जनआंदोलनाचा दबाव. फाळणीविरोधात भारतीय राष्ट्रवाद्यांनी स्वदेशी आणि बहिष्कार चळवळ सुरू केली. ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार, विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा महाविद्यालये सोडणे, लोकांनी सरकारी पदव्या आणि नोकऱ्या त्यागणे यामुळे ब्रिटिश सरकारवर तीव्र आर्थिक आणि राजकीय दबाव निर्माण झाला. उत्साही नेते, क्रांतिकारक चळवळी आणि काँग्रेसच्या सतत आंदोलनामुळे बंगाल आणि संपूर्ण भारतात असंतोष इतका वाढला की ब्रिटिशांना नमते घ्यावे लागले. 2. नवीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज. लॉर्ड कर्झननंतर भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आले. त्यांना लक्षात आले की फाळणीमुळे प्रशासनाच्या बदल्यात राजकीय गोंधळ, हिंसा आणि क्रांतिकारक चळवळी वाढत आहेत. ब्रिटिश सरकारला असे वाटू लागले की फाळणी रद्द करून भारतीय नेत्यांच्या नाराज भावना शांत केल्यास त्यांना नियंत्रणात ठेवणे सोपे जाईल. 3. दिल्ली दरबार आणि घोषणा. 12 डिसेंबर 1911. 1911 मध्ये ब्रिटिश राजघराण्याचा सम्राट पंचम जॉर्ज भारत दौऱ्यावर आला. 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्लीत भव्य दरबार भरवण्यात आला.
याच दरबारात भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. याच दरबारात सम्राट पंचम जॉर्ज आणि व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्जनी औपचारिकपणे घोषणा केली की बंगालची फाळणी रद्द करण्यात येत आहे. 4. नवीन प्रांतरचना. फाळणी रद्द केली गेली, पण त्याचवेळी भाषा आणि भौगोलिक हद्दींच्या आधारावर नवे राजकारण घडवले गेले. पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल पुन्हा एकत्र जोडले गेले, ज्यात हिंदू मुस्लिम धार्मिक विभाजनाऐवजी भाषा आणि भाग यावर विशेष भर देण्यात आला. त्याचवेळी बिहार, ओडिशा आणि आसामला वेगळे वेगळे प्रांत बनवून त्यांच्या भाषिक ओळखींना अधिक महत्त्व देण्यात आले. 5. रद्दीकरणाचा अर्थ. बंगालची फाळणी रद्द होणे हा भारतीय राष्ट्रवादाचा पहिला मोठा ऐतिहासिक विजय मानला जातो, कारण एकजूट जनआंदोलनापुढे साम्राज्यवादी सरकारला नमते घ्यावे लागले. तरीही या घटनेमुळे बंगालमधील हिंदू मुस्लिम राजकारण आणि भाषिक प्रांतिक विभागाचा पाया मजबूत झाला, ज्याचा प्रतिध्वनी 1947 मधील भारताच्या फाळणीपर्यंत ऐकायला मिळाला.